माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे आहेत. तात्या, पुण्यात गेल्या काही दिवसापासून जे राजकीय वार पलटवार अगदी एकमेकांवर टोपा दागण्याचं सगळं चित्र आपण पाहतोय. खरं तर शनिवार वाड्यातला विषय ताजा आहे. तिथे एक दर्गा आहे आणि काही महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्या ठिकाणी नमाज पडतायत असा त्या महिलांवर आरोप झाला आणि त्याच्या विरोधात खासदार मेधा कुलकर्णी यांनी मोठं आंदोलन केलं. त्या ठिकाणी गोमंत्र देखील शिपडलं. त्याच्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरेंनी कुलकर्णींवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून देखील आंदोलन केलं. नेमकं हे पुण्यात चाललंय काय तात्या? निवडणुका आल्यात, हे पुण्यात चाललंय काय? ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी पुण्यामध्ये जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न चालू करते त्यावेळेस समजून जायचं की निवडणुका आल्या. आणि हे मेधाताई खासदार आहेत पुण्याच्या, त्या पुणे महानगरपालिकेत नगरसेवक होत्या. ज्यावेळेस 2017 साली पुण्यामध्ये 100 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले, त्यावेळेस त्या 100 नगरसेवकांची मिरवणूक शनिवारवाड्यापासून काढण्यात आली होती. मग त्यावेळेस या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना माहीत नव्हतं का तिथं दर्गा आहे म्हणून आतमध्ये? त्यावेळेस पण माहिती होती ना. मग ती जी मिरवणूक काढली ती नक्की त्यांनी दर्ग्यापासून काढली होती का शनिवारवाड्यापासून काढली होती? म्हणजे त्यावेळेस त्यांना त्या सगळ्या गोष्टी चालूच होत्या. परंतु आता नेमक्या निवडणुका आल्या आणि मेधाताईंमधला तो हिंदुत्व, मेधाताई म्हणण्यापेक्षा मला वाटतं भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व जागा झाले आणि त्यामुळे हे सगळे प्रकार चालू आहेत. ज्या पद्धतीने मेधाताई आता ह्या विषयावरती तुटून पडल्यात बोलतात आहे, मला वाटतं की याच्यापेक्षा सुद्धा त्यांच्या कोथरूडमध्ये खूप समस्या आहेत. ज्या कोथरूडमधनं त्यांनी नगरसेवक पद भूषवलेलं आहे, जिथनं त्या आमदार झाल्या होत्या, आता त्या खासदार आहेत. त्या खासदार ह्या फक्त कोथरूडच्या नाही आहेत, त्या पुणे शहराच्या खासदार आहेत. मग पुणे शहरामध्ये दिवाळीच्या टायमिंगमध्ये शांतता राहावी असं त्यांना वाटतं का नाही? जर अशा प्रकारे जातीय द्वेष करून मागंसुद्धा आमच्या भागातल्या एका आमदाराने मुकुंदनगर भागामध्ये गेला, तिकडं जाऊन तिथला दर्गा काढा म्हटला. मग त्याच्यानंतर तिथं काय झालं ते सगळ्या लोकांनी पाहिलं आहे. आता परत पुन्हा एकदा त्यांनी काय होत नाही म्हणून आता हे नवीन काहीतरी भूत उभं करायचं आणि त्याच्या माध्यमातून मग कुठंतरी आंदोलनाला, मला तर वाटतं ह्याच्यामध्ये माझा एक संशय अजून पण आहे मला, की ह्याच्यामध्ये पुण्याच्या खासदारांवरती जो काही जागा हडपण्याचा आरोप झाला आहे, हा आरोप दडपण्यासाठी भारतीय जनता पार्टीने हे नवीन काढलेलं भूत आहे. म्हणजे मुरलीधर मोहोळ जे खासदार आहेत, राज्यमंत्री आहेत, केंद्रीय राज्यमंत्री, त्यांच्यावर जैन बोर्डिंगची जागा हडपण्याचा आरोप होतोय आणि तो कुठेतरी मागे पडावा म्हणून हे प्रकरण पुढे आणलं. मला तर 100% हाच संशय आहे की ते त्यांच्या अंगलटी कुठंतरी आलेले आहे. एका तर सोशल मीडियावरती एका मोठ्या प्रमाणामध्ये एका पत्रकाराने ज्या पद्धतीने ते सगळं स्कॅम ओपन केलं होतं ना, त्यांचं मी सगळं विश्लेषण वाचलं होतं आणि त्याच्यानंतर ती पोस्ट का डिलीट झाली मला कळलं नाही. म्हणजे हे कुठंतरी दाबण्याचा प्रकार जो चालू आहे ते काय, आता सोशल मीडिया प्रत्येकाचे स्ट्रॉंग असल्यामुळं प्रत्येकाच्या बाजूने ते चालू आहे आणि हे कुठंतरी दडपण्यासाठी ह्याला वेगळं रंग देण्याचा प्रयत्न हा मेधाताईंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी करत आहे. तुम्ही म्हणताय की मेधाताई कुलकर्णी कोथरूडमधून नगरसेवक होत्या, आमदार होत्या, मात्र त्याच कोथरूडमधला गुंड निलेश घायवाळ असेल किंवा सचिन घायवाळ असेल, त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली, पोलिसांच्या तो हाताला लागत नाहीत, मात्र याच्यावर नेते बोलताना दिसणार भाजपचे. मी हेच परवा दिवशी पण मी हेच बोललो होतो की मेधाताईंना नक्की त्रास कशाचा होतो. मध्यंतरी एका ठिकाणी काहीतरी हिरवा रंग मारला होता, त्याच्यावरती कर्ण कलर घेऊन गेल्या, भगवा रंग मारत बसल्या. दुसरं ह्याच मेधाताई गरब्याचा आवाज मोठा झाला नवरात्रामध्ये, त्या बंद पाडण्यासाठी गेल्या. मग ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांना तिकडं नमाज पडताना लोक दिसली, एक व्हिडिओ आला, त्याच्यावरती त्यांनी ते काय पाहिलं नाही पाहिलं मला माहीत नाही, परंतु लगेच त्याच्यावरती त्यांनी आंदोलन चालू केलं. मग कोथरूडमध्ये गोळ्यांचा आवाज त्यांना येत नाही का? इतक्या वेळा गोळीबार झाले कोथरूडमध्ये, त्या गोळीबाराच्या आवाजाने त्यांच्या कानठळ्या बसल्या नाहीत का? एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कोथरूडमध्ये चालू आहे. ह्या गुन्हेगारीचं उदात्तीकरण करतानाच तुम्ही लोक दिसताय. गुन्हेगारांना बाहेर कुणी काढलं निवडणुकीच्या तोंडावरती? मग दंगेकरणीचं काय आरोप केले असतील तर ते आरोप तुम्ही दंगेकर चुकीचा आरोप करतोय म्हणून ते खोडून दाखवा ना. ते न करता त्याला वेगळ्या स्वरूपामध्ये काहीतरी नावं ठेवायची दंगेकरच्या. मला तर वाटतं खरं तर दंगेकरांचं आता कौतुक केलं पाहिजे की सत्तेमधल्या पक्षामध्ये असताना दंगेकर आज ज्या पद्धतीने मुरली मोहोळांचा विषय लावून धरतात, बाकीचे सगळे विषय लावून धरतात,
मग दंगेकरांच्या पाठीमागं पुणेकर म्हणून मी सुद्धा 100% उभा राहील. कारण दंगेकरनी ते विषय काढले तर त्याच्यामध्ये तथ्य निघाले. जर त्याच्यामध्ये तथ्य नसतं तर भारतीय जनता पार्टीने हा काही विषय आहे का? शनिवार वाड्यामध्ये कोणतरी महिला भगिनी तिकडे नमाज करताना दिसल्या, हा काय एवढा मोठा इश्यू करण्यासारखा विषय आहे का? पुणे शहरातल्या अनेक रस्त्यांवरती जर तुम्ही गेला तर तुम्हाला मुस्लिम बांधव तिकडे कुठेतरी नमाज पडताना दिसतातच ना. मग हा एवढा मोठा इश्यू करण्यामागचं कारण काय? का तर कारण हे की जे काय मुरलीधर मोहोळांवरती जे आरोप झालेत जागेचे, जैन धर्माच्या संपूर्ण ते जैन बोर्डिंगचे आरोप झालेत जागा हडपण्याचे, मग जर ते आरोप मध्ये तथ्य नसतं तर त्याला स्टे कसं काय मिळाला? म्हणजे कुठेतरी काहीतरी जळालेलं आहे, त्याशिवाय धूर निघत नाही आहे. आणि हा धूर कुठेतरी आता हा जातीय भावनेकडे नेण्याचा, कारण एकमेव भारतीय जनता पार्टीकडे हत्यार आहे. ज्यावेळेस असे काही इश्यू, ज्या इश्यूमधनं त्यांचा एखादा मोठा नेता बदनाम होत असतो, त्यांचा पक्ष बदनाम होत असतो, त्यावेळेस ते सगळ्यात मोठं हत्यार कोणचं बाहेर काढतात तर जाती धर्माचं. तात्या, जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यानंतर पोलिसांनी अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला. रुपाली पाटील ठोंबरे मागणी करतायत की जर नमाज पडल्यामुळे गुन्हा दाखल होत असेल तर गोमूत्र शिंपडलं गेलं त्याच्या विरोधात मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. 100%. कारण माझा सुद्धा त्या मताला ताईंनी ज्या पद्धतीने ते मांडलं ना, ते तिने पण बरोबर मांडलेलं आहे की एक महिला भगिनी जर त्या ठिकाणी, मग तुम्हाला शहरामधले इतर विषय दिसत नाही का? त्याच्यामध्ये तुम्हाला गुन्हे दाखल करता येत नाहीत का पोलिसांना? अहो, एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणे शहरामध्ये अत्याचार अन्याय चालले, त्याच्यामुळे तुम्हाला त्या काही गोष्टी दिसत नाही आहेत. आणि इथं कुणीतरी महिला भगिनींनी तिथं नमाज पडली, त्याचा व्हिडिओ येतो आणि तो व्हिडिओ तुम्ही दाखवून त्याच्यावरती गुन्हा दाखल करता. मग ह्यांनी पण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला ना, आणि तो पण ऐन दिवाळीच्या तोंडावरती. मग यांच्यावरती पण गुन्हे दाखल झाले पाहिजे. तुम्ही मागणी करताय मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल? का नाही करणार? मेधाताई वारंवार जर सारख्या सातत्याने जाती धर्मामध्ये जर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा एक लोकप्रतिनिधी म्हणून, तुम्ही ज्यावेळेस तिथं तुम्हाला खासदार म्हणून नेमलं ना, त्या टायमाला तुम्ही शपथ घेता. आणि ती शपथ घेताना तुम्ही त्या शपथेवरती काय म्हणता की समाजातला प्रत्येक व्यक्ती हा मला एकसारखा आहे. मग तिथं हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत, जैन कुणी तुम्ही धर्माचा भेदभाव नाही पाळला पाहिजे. माझा तर त्यांना एक आव्हान आहे की तुम्हाला इतका जर हिरव्याचा त्रास होत असेल ना, तर तुमच्या झेंड्यातला हिरवा का काढत नाही तुम्ही? द्या ना तुम्ही ॲप्लिकेशन तिकडं मोदी साहेबांना सांगा, अमित शहा साहेबांना सांगा की आपल्या झेंड्यामध्ये मला हिरव्याचा त्रास होतो, मग तो हिरवा आपल्या झेंड्यातला काढून टाका. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस रोजा इफ्तारी असती त्या टायमाला रोजा इफ्तारीला तुमची लोक गेलेलं चालतं. एखाद्या ठिकाणी कुठंतरी जुलूस निघणार असेल त्या ठिकाणी तुम्ही दर्ग्यातल्या मिरवणुकीत सामील झालेलं तुम्हाला चालतं. आणि निवडणुका आल्या की तुमच्यातला हिंदू जागा होतो. असा पार्ट टाईम हिंदू नका ठेवू. हिंदुत्व करायचं असं ना तर फुल टाईम करा. हे भारतीय जनता पार्टीचं पार्ट टाईम हिंदुत्व आहे. निवडणुका आल्या की यांचा हिंदू जागा होतो. तसं हे मेधाताईंचं चाललेलं आहे की त्यांनी या पुणे शहरातल्या महानगरपालिका, विशेषतः मला कशा गोष्टीची ही वाटते, लाज वाटते की आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं आहे सभागृहामध्ये. आणि आम्ही पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या टायमाला दादोजी कोंडदेवांचा विषय झाला आम्ही सुद्धा त्यांच्या संघ होतो त्या विषयामध्ये, त्या केसमध्ये. आजसुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. पण ज्या ठिकाणी चुकीचं आहे ना ते चुकीचंच आहे. परंतु जर अशा गोष्टींसाठी तुम्ही हे सगळं मुरलीधर मोहोळांचं प्रकरण दाबण्यासाठी हे वेगळ्या पद्धतीचं मोहोळ उठवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो मेधाताईंना पुढं घालून चालू आहे. तुम्ही रवींद्र दंगेकरांचं कौतुक करताय की महायुतीत असून देखील ते भाजपच्या नेत्यांवर टीका करतायत. मात्र आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलेलं आहे. भटके कुत्रे अशा प्रकारचं त्यांच्यावर कमेंट भाजपचे नेते करतायत. ही पातळी खालवली आहे त्यांची. मला वाटतं ज्या काही नेत्यांनी अशा पद्धतीने भाषण केलं ना त्याची शुगर चेक केली पाहिजे पहिली. कारण हे काय पहिल्यांदा झालेलं नाही अशा पद्धतीने. हे अनेकदा होत असतं, सभागृहामध्ये पण होत असतं. आणि जर दंगेकर एखादी बाजू खरी मांडत असेल तुम्ही ते स्वीकारायला पण पाहिजे ना. तुम्ही कुत्रेन कोल्हेन कुत्रे असे जर म्हणत असताल, ही तुम्ही भारतीय जनता पार्टीची तुमची स्वतःची पात्रता काय ती तुम्ही दाखवताय. एखादा व्यक्ती जर खरं बोलत असेल, जर दंगेकर खरं बोलत नसते तर तिथं स्टे बसला नसता. आज तिथं स्टे बसला याचा अर्थ काहीतरी नक्की त्याच्यामध्ये खरं आहे. म्हणजे ह्याचा विचार करून हे सगळे उठून सुटून ते प्रकरण, कारण दाखवायचे आता प्रत्येकाला मी अण्णांसंग किती इमानदार आहे. मग अण्णांची इमानदारी दाखवण्याकरता प्रत्येकजण आता अण्णावरती आरोप झाला. पण अण्णावरती जरी आरोप आहे, देशाच्या पंतप्रधानांवरती पण आरोप होतात ना.
मग अण्णावरती आरोप झाला म्हणून एवढे सगळे अंग झटकून तयारीला लागलेत, विचारायची सोय नाही का? तात्या, रवींद्र दंगेकर आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत, तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत आहात, पण दंगेकरांचं जर तुम्हाला योग्य वाटतंय तर मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्याच्या पाठीमागं तुमची शिवसेना उभी राहणार आहे काय? एक पुणेकर म्हणून मी सांगतोय, मी एक पुणेकर म्हणून मी दंगेकरांनी जे काही वक्तव्य केलीत त्यांनी जे पुरावे दाखवलेत, कारण शेवटी दंगेकर हे एका पक्षाचे नेते होण्या अगोदर, शिवसेनेचे नेते होण्या अगोदर ते या शहराचे लोकप्रतिनिधी पण होते आणि मी सुद्धा या शहराचा एक लोकप्रतिनिधी आहे. आम्ही अनेक विषय सभागृहामध्ये दोघांनी एक संघ मांडलेले आहेत, त्यामुळे मला दंगेकर अभ्यासपूर्ण काम करतो हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे दंगेकरांनी जो विषय घेतला आहे, एक व्यक्ती म्हणून, एक पदाधिकारी या शहराचा, ज्याला वाटतं की या शहरामध्ये शांतता असावी, या शहरामधल्या जागा जमिनी ज्या आहेत ह्या कुणी बळकावू नये, त्या जागा जमिनी, कारण ती जैन विद्यार्थ्यांसाठी जी जागा आहे, मग ती जैन विद्यार्थ्यांसाठी जागा असेल त्याच्यावरतीच कोण गोखले येऊन जर तिथं मॉल करण्याचा, बिल्डिंग बांधण्याचा प्रयत्न करणार असेल आणि जैन धर्मीय लोक जर बाहेर पडत असतील तर मग चुकीचं काय? एक लोकप्रतिनिधी या शहरातला पुणेकर म्हणून मी दंगेकरच्या पाठीमागं आहे. तात्या, शेवटचा प्रश्न असा आहे की मेधाताई कुलकर्णींचं तुम्ही अनेक दिवसांपासून राजकारण पाहताय, मात्र गेल्या काही दिवसापासून मेधाताई कुलकर्णी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसत आहेत. त्या विशेषतः निवडणुका आल्या कीच आक्रमक होतात, कारण मला वाटतं की असं काय म्हणता येणार नाही, कारण मध्यंतरी त्या गरब्याच्या कार्यक्रमात पण आक्रमक झालेले पाहिले होते मी, गरब्याचा सुद्धा त्यांना त्रास झालेला पाहिला. पण मला विशेष एवढं वाटतं, त्या कोथरूडसारख्या ठिकाणी नगरसेविका होत्या, 2-4 टर्म काहीतरी त्या नगरसेविका असते, आमदार होत्या तिथं, आणि एवढं सगळं असताना मग त्यांना जर कोथरूडमधल्या गरब्याचा आवाजाचा त्रास होतो, त्या ठिकाणच्या एका हिरव्या भिंतीचा त्रास होतो, पुणे शहरातल्या शानवारवाड्यामध्ये नमाजचा त्रास होतो, कोथरूडमधल्या गुन्हेगारीचा का त्रास होत नाही? कोथरूडमधले जे काय फायरिंगचे आवाज येतात, गोळीबार, दिवसा ढवळ्या तिकडं कोयते तलवारी नाचवल्या जातात, दिवसा ढवळ्या तिथं नागरिकांवरती फायरिंग होतात, निष्पाप लोकांचे जीव जातात, ह्या सगळ्या विषयांवरती त्या बोलताना बिलकुल दिसत नाही आहेत. मग त्यांनी त्या विषयावरती पण बोलावं ना, नुसतंच फक्त हिंदू 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 हिंदुत्व. तुम्हाला मग तुम्ही ते खासदारकीची शपथ घेताना काय म्हटलं होता? आता त्या खासदार मुरलीधर मोहोळांनी एक किस्सा सांगितला, ज्यावेळेस चंद्रकांत पाटलांना कोथरूडची उमेदवारी भेटली आणि सुनील अण्णा शेळके जे मावळचे आमदार आहेत आत्ता, त्यांना उमेदवारी कापल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तो किस्सा मुरलीधर मोहोळांनी सांगितलं की त्यावेळेस त्यांनी ऑफर दिली ती मुरली अण्णांना की तुम्ही आमच्याकडे या किंवा राष्ट्रवादीत या, तुम्हाला पण तिकीट भेटेल. कुणी दिली ती ऑफर? मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी ज्यावेळेस चंद्रकांत पाटलांना कोथरूडची उमेदवारी भेटली आणि यांची कापली गेली होती, त्यावेळेस सुनील शेळके म्हणाले होते की तुम्ही राष्ट्रवादीत या, असा किस्सा त्यांनी स्वतः सांगितला. सुनील शेळके मला बी म्हटले होते आता ते सगळीकडे ऑफर देतात. तुम्हाला कधी सुनील शेळकेंनी ऑफर दिली? मला आत्ता लोकसभेच्या टायमाला, ज्यावेळेस मी मनसे सोडली त्या टायमाला सुनील शेळकेंचा फोन मला पण आला होता. मला पण, माझे पण ते मित्र आहेत, मला पण फोन केला होता त्यांनी मला पण सांगितलं होतं आता तुम्ही इकडे या म्हणून. त्यामुळे मला वाटतं की मध्यस्थ पण एक दुसरी व्यक्ती होती, त्यांनी पण मला फोन लावून दिला होता सुनील अण्णाला. त्या टायमाला मी अण्णाला म्हणतो, अण्णा माझा विचार वेगळा आहे, त्यामुळे मी त्या भागात त्या बाजूला नाही येऊ शकत म्हणून. त्यामुळे मला वाटतं की जर तसं काय असेल तर प्रत्येक पक्षाला वाटत असतं ना की कोणतरी बाबा कोण पक्षातनं फुटला आहे, कोण नाराज झाला आहे, तर त्याला लगेच बोलवा. मला पण तशाच पद्धतीने त्यांनी फोन केला होता. नक्कीच आपण पाहतोय की खासदार मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आता वसंत मोरेंनी देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.